गुजरातमध्ये 3BT म्हणजेच STBT म्हणजेच तणनाशकवाली पराठी याला परमिशन आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये का बरं नाही? तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एक कॉम्पिटिशन चालू आहे. एका शेतकऱ्याने जर 3BT आणली तर दुसरा शेतकरी म्हणतो की मी 4BT आणली आणि तिसरा म्हणतो की मी त्याच्यापेक्षा चांगली 5G आणली म्हणजे 5BT आणली. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असायला हवं की BG1, BG2 आणि BG3 अशाच कापसाच्या बियाण्याच्या जनरेशन अवेलेबल आहे सध्या. आता भारतात तर फक्त BG1 आणि BG2 यालाच कायदेशीर परवानगी आहे लावण्यासाठी. BG3 हे अजूनही टेस्टिंग मोडवर आहे. भारत त्याला परमिशन देणार आहे, पण सध्या ते टेस्टिंग मोडवरच आहे. तुम्ही जे त्या कापसाच्या बियाण्याच्या पॉकेटवर पाहता की 4G 5G असं लिहून राहते, तर ते ह्या कापसाची जनरेशन नाही आहे. तर ते मार्केटिंगसाठी वापरलेले त्यांचे एक ट्रिक आहे की जेणेकरून 4G पेक्षा 5G चांगली बा असं शेतकऱ्यांना वाटावं व शेतकऱ्यांनी 5G ची खरेदी किंवा 4G ची खरेदी करावं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हे 3BT लावायचीच आहे तर तुम्ही हे 4G 5Gच्या नादात लागू नका. तुम्हाला जर चांगले बियाणे भेटले तर ते घेऊन घ्या. हे 5G चांगली आहे बा म्हणून तिला जास्त भावात घ्यायचं असं काही करू नका. तर आता प्रश्न राहिला की गुजरातमध्ये परमिशन आहे तर महाराष्ट्रात का बरं नाही? तर शेतकरी मित्रांनो, मी याबद्दल माहिती काढली आणि मला असं माहीत पडलं की गुजरातमध्येच नाही तर भारतात कुठेच STBTला परवानगी नाही आहे. गुजरातमध्ये जे मिळत असेल तर ते अनधिकृतरित्या तुम्हाला मिळत असेल तिथे, म्हणजे त्याच्यावर सरकारचं काही कंट्रोल नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर याबद्दल काही माहीत असेल की गुजरातमध्ये अवेलेबल आहे, परमिशन आहे की नाही आहे, तर याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.